हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ. हा व्हिडिओ आहे तो शनिवारचा आहे आणि रविवारचा सुद्धा मी शूट केलेला आहे थोडा. तर माझा भाऊ येणार होता, भाऊ, माझी वहिनी, मुलं आणि दोन्ही भाऊ येणार होते. तर खूप आनंद पण वाटत होता. त्यासाठी मला काय बनवू, काय जेवणाचं सुचतच नव्हतं. कारण त्याला भेंडी मसाला म्हटलं आवडतो तर बनवूया. अजून काय वेगळं काय बनवायचा खूप विचार चाललेला. कारण काय नको असं होत असतं आपल्याला. तर मी भेंडी मसाला पटकन बनवता तुमच्याबरोबर मी शेअर करते. भेंडी मसाला बनवण्यासाठी मी घेतलं आहे लाल मिरची पावडर, जिरं फोडणीला लागेल, कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, चण्याचे पीठ, लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, हे सगळं घेतलेलं आहे साहित्य. आणि चला आता मी तुम्हाला दाखवते मी ही रेसिपी मी कशी करते. आणि शॉर्टकटमध्ये ही पटकन अशी होणारी रेसिपी, आपल्या घरी जर पाहुणे आले तर तुम्ही हे शॉर्टकटमध्ये छान अशी रेसिपी भन्नाट होते. तर तुम्ही ही नक्की करा, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करतोय रेसिपीचा. तर जेवण करण्यापूर्वी मी ही सगळी आधी ऑलरेडी तयारी करून ठेवते, म्हणजे लगेच होतं आपलं काम. तर भेंडी अशी 2 तुकडे करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये असे काप करून असे मी चिरून ठेवलेत. तर आता आपण एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे. दहीमध्ये मिरची पावडर, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, हे सगळं मी घेतलेलं आहे. तुम्ही किचन किंग मसालासुद्धा टाकू शकता आणि जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही आपला गरम मसाला असतो तो सुद्धा टाकला तरी चालेल. आणि त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये आपण भेंडी छान परतून घ्यायची. भेंडी परतताना थोडंसं चण्याचं पीठ आणि लाल मिरची पावडर हे सर्व टाकून भेंडी अशी परतून घ्यायची. 2-3 मिनटं छान परतून घेतल्यानंतर काढून घ्यायची आहे. आता भेंडी छान परतून झाल्यावर साईडला बाजूला काढल्यानंतर त्या पॅनमध्येच आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर तेलामध्ये थोडी जिरं आणि कांदा टोमॅटो कट केलेला आहे ते छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण टाकायचं आहे, आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, नंतर किंवा बारीक असं कट करून टाकलं तरीसुद्धा चालेल. तर हे सगळं छान परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो. आणि त्याच्यात थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे. कधी पण आपण कांदा टोमॅटो परतताना मीठ टाकलं ना तर पटकन परतला जातो. त्याच्यानंतर जे आपण पेस्ट केलेली आहे दह्याची ते सगळं टाकून छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात तिखट तुम्हाला आवडीनुसार टाकायचं आहे. काश्मीरी लाल मिरची नुसती कलरची असते पण ती टाकणं जरुरी आहे, ते टाका. पण तुम्ही लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार टाका. त्याच्यानंतर पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून मग ते जरा थोडी कड येऊन द्यायचं आहे त्या रश्याला आणि नंतर बारीक गॅस करून झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि मग छान असं आपलं भाजी तयार झालेली आहे. खूप शॉर्टकट आणि कमी वेळात भाजी होते आणि छान होते. तुम्ही ही भाजी करून बघा. तर अशी भाजी माझी तयार झालेली आहे. तर भेंडी मसाला, शापूची भाजी, डाळ भात, चपाती असं केलेलं आहे. आणि आता माझा भाऊ बघू शकता तुम्ही, भाऊ वहिनी आले आहेत. त्यांना बाहेर जायचं होतं, त्याच्या मित्राच्या कुठे पार्टीला जाणार होते. तर ते पुन्हा येणार होते माझ्याकडे, कारण संडे होता दुसऱ्या दिवशी. तर म्हटलं या. तर आता जेवण पुन्हा निघालेत. म्हटलं पप्पाला जा, नाही तू येते, तू मला इशारा करते, तू म्हटलं शानीच आहे. भावाच्या मुलीला सगळ्यांना जायचं नव्हतं, पण त्यांना जरा एका पार्टीला जायचं होतं, त्यामुळे ते निघाले. आणि कसं काय तुला आज करतीस साक्षी ते बघ तुला हाक मारते ते. बस बस भेट नाही बाळ, मामाला भेट, आईला भेट, आईला भेट. आज परत आला ना मामा बाबा मस्त. वाव, घेतलं ना, छान हा छान. अजून ठीक बघ ना कसे बसलेत ते. हा पप्पी देत आहे, द्या एक पप्पी द्या. कसं आहे अभ्यास, कसा चालला तुमचा? हा छान चाललाय.
ये बिस्किट खाते तू? पिकू रडून रडून गेली, बोलली अनोखी दीदी येणार आहे, मी जाणार नाही. जातच नव्हती ती. कसे आहे तुम्ही? खूप आपण दिवसांनी भेटतो. म्हणजे तिला खूप दिवसांनी आला माझ्या घरी ना. हा मागे सवासणीला आला होता तेवढंच. आता आला खूप हा. दिवसांनी भेट झाली आमची. हा मी बांधते की तिकडे तसं का सोडलं? बस बस. काय म्हणतो मस्त म्हणजे आर्या? पाणी दे आर्या. हे पाणी दे. हर्षद कुठे आहे? अरे आतमध्ये ये. हर्षद गेला बॅग आणायला गेला. छान वाटतं ना चेंजेस. खारघरची आठवण आली परत. आपले जुने दिवस. नाही तुला येतानाच 4 वाजता आणि का आली असते आठवण आहे ना? 4 ते वाजता. आलेले तर जेवायला बसलेले ना. हा. कधी गेले ते? ते 5:45ला गेले. अच्छा. किती वेळ बसला? हे घे. त्याला मला जाऊच वाटत नव्हतं. हा. मामाने काय आणलं बघ अनोखी आरोही. गेली बाहेर. ब्रिटिश चांगला आहे. माईक पण मस्त आहे. काय करणार, ते गाणं लावलं तर माहिती पडेल. आपण जेवण झाल्यावर लावूया. हो. हा आवाज ऐकू. छान. छान आहे तो. एक फेक सेपरेट आले दोन्ही 3000 वोल्ट दोनच आहे. बॅटचं आहे. त्याच्यावरचे भेटले छान आहे. बरे ना बिनवारीचे आहे ना तेलचे आहेत त्या? सवितानं गाणं गायलं, राजूनं 3 गाणी गायली. काय करते किचन मध्ये? मी जेवण बनवलंय. जेवण तुम्ही आले तर स्पेशल. काय करते किचन मध्ये? मी जेवण बनवलंय. जेवण तुम्ही आले तर स्पेशल. काय म्हणजे नान आहे बघ, हे नान वाव, बनवले. छान. भेंडी मसाला केला, शापूची भाजी बनवली, डाळ भात. आणि ज्यांना नान खायचं नसेल तर त्यांनी चपात्या खातील म्हणून मी चपात्या बनवल्यात. आणि बनवत होते, थोड्याशा झाल्या होत्या माझ्या. ए विशाल, काय म्हणतोय मग? काय प्लॅनिंग तुझा? 7 तारखेला लग्नाचा बर्थडे आहे ना, वाढदिवस. 10 वर्ष झाले ना तुमच्या लग्नाला? 11 लागेल. बापरे, किती दिवस फटाफट जातात ना. मला असं वाटतंय बोल. आरोही अनोखी तिला व्हिडिओ न विसरता पाहतात हा आणि खूप त्यांना आवडतात शॉर्ट व्हिडिओज, तुझे ब्लॉग. हा आरोही, तुला आवडतात माझे व्लॉग? बघते तू? छान करते का मी? हा तुमचे व्हिडिओ आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. हे काय चाललंय? वा, भाऊ बहीणच बसले. अरे तू आलास ना, तू भरपूर दिवसांनी आला म्हणून तुला बघ भाऊजींनी काय दिलंय बघ जरा. सरप्राईज. हा सरप्राईज. थँक्यू भाऊजी. थँक्यू. सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. वा मस्त. काय ओपन करू शकतो का आम्ही? पाहू शकतो. नाही नाही. बरं ठीक आहे. सरप्राईज आहे. तू घरी जाऊन बघ. सरप्राईज कशाला बोलतात? पण थँक्यू भाऊजी. हे आमच्यासाठी वेलकम गिफ्ट. धन्यवाद तुमच्या दोघांचे. खूप छान. थँक्यू. माझ्या बहिणीचे आणि भाऊजींचे खूप खूप धन्यवाद मानतो आम्ही की त्या लोकांनी आम्हाला सरप्राईज गिफ्ट दिलेलं अरे आहे. असंच दिलं, असंच असंच दिलं. दिलं. तुम्ही खूप वाटलं दिवसातून खूप आले. दिवसांनी आले म्हणून. तरी पण खूपच छान. सरप्राईज गिफ्ट कधी छान वाटतं आपल्याला. काहीतरी सरप्राईज. बरोबर. ओके. ओपन करू पाहिजे जरा. हा ओपन केला ना. मग आम्ही हे ओपन करायचं का? ओके. हे ते तुम्हाला दिसतंय काय आहे यातच दिसतंय. ओके नाही? हा काय फ्लावरचं टिफिन आहे का? हे चपाती मला दिलं तसं. आणि मग छान. शोधत होते ना, मला आवडलं होतं. म्हणजे आधी होते व्हायला ठेवून टाकलं. बहिणीच्या घरी आलो. चपाती आहे. हे घ्या, दही काय तर. हा ना बाबा, तुका माहित आहे. राईस घ्या आणखी. जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो असोच बराच वेळ. 2:30-3 वाजले आम्हाला. आम्ही कराओके सॉन्ग गात होतो आणि छान एन्जॉय करत होतो. संध्याकाळी उशीर झाला त्याचं काही भानच राहिलं नाही.
तर छान अशी आमची एन्जॉयमेंट संध्याकाळची चालूच होती. त्याच्यानंतर दुसरा दिवस संडे होता, तर असं काही वेळेचं आपल्याला काही बंधन नसतं. संध्याकाळी किती उशीर झाला तरी आपल्याला संडेला उशिरा उठलं तरी चालतं आणि एकत्र आलं तर अजूनच छान मजा येते. तर आम्हाला 3 वाजले झोपायला आणि आमची एन्जॉयमेंट तशीच चालू होती. रील काढणं चालू होतं. तर इथे ना अर्शू, एक पीक एकच घ्यायचं. अमावस्या होती त्याच्यामुळे नॉनव्हेज आणलं होतं. सगळे होते. तर एकत्र फॅमिली आल्यावर आपल्याला थोडंसं व्हेज नॉनव्हेज चालतंच. तर हे सर्व बनवते आता मी त्यांच्यासाठी. आणि नंतर तर दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष म्हणजे सोमवारपासून मार्गशीर्ष चालू होणार होता. तुम्ही आहो का म्हणता? तुमची बहिणीसारखी म्हटल्यावर आवाज बोलतात ते. काय करताय? आवाज. कोळंबीचं कालवण, हे कालवण बनवले आणि ते घातलंय करून झालेले आहेत. हे आधी झालेली आहेत. 3 तवे ठेवलेले आहेत. माझ्या वहिनीने भाकऱ्या केल्या आणि छान असं जेवण आम्ही दोघींनी मिळून पटापट केलं. आणि आता जेवायला बसायचं होतं, तरी पण सगळ्यांचा आपला वर खाली सगळ्यांचा टाइमपास चालूच होता. आपली सायवाली गाणं कसं होतं ना इथे बघ, मग पुढे येत नाही ना ते आडर इथे चाललं केसामध्ये अरे कपडे सेम घातले सविता का? असा पडला. हो घेतलं. चालली माझं काय काय राहतं तिकडे. हो ताई, चला, खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आता तुमचे या तुम्ही आमच्याकडे यायचं आहे कधी ते फिक्स मला सांगायचं आहे. जसं तुम्ही आमचं वेलकम केलं तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. बाय बाय. चलिए आलो की चला चला. अरे आलो की चल. बॅग घेतली बघितली नाही मी. बघितली नाही बघितली. त्या होत्या आई पण 200-250 अशा होत्या. हे करून टाकून होत्यात आमचे सगळे रेकॉर्डिंग आमचं होते ना. परी आरोहीला बाय कर लवकर. पप्पी दे आरोहीला. हे आरोहीला बाय कर. जाऊ दे आता जाईल ते. बाय बाय परी. परी बाय. बाय परी. भाऊ गेला, बहीण गेली, सगळे गेले, पण घर खाली खाली असं वाटत होतं आम्हाला. 2 दिवस ते माझ्याकडे राहिले, पण कधी असे दिवस निघून गेलं ना कळलंच नाही. खूप एन्जॉय झाली, छान वाटलं. आणि तुम्ही प्रत्येक वेळी बघितलंच असेल की आम्ही सर्व एकत्र असल्यावर अशी धमाल मस्ती होत असते. तर चला, मी पण आता तुमचा निरोप घेते. व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.